होतं उद्याचा बड्डे म्हणून मी चालवतो शेळगीत आणि बाहेरून बसलो आणि चायला येता येणं चालते आले एकदाच केले उपकार म्हणून नीट गाडीवर बसलो आणि नीट निघालो यार्डाकडे. सिग्नल पिशी ट्रॅफिक थांबला होता म्हणून मला उतरून पाठवलं तिकडं. तिथनं नीट निघालो आपल्या यार्डात ताब्यात त्यांच्या दुकानकडे आणि भाऊला बड्डेची कॉन्ट्री मागितल्यावर आता काय म्हणता बघा लवडू. इकडे आब्या फोन लावालता आणि तोपर्यंत तिकडे लवडू परते इथं तळव्याचे टिंगल घालता नवीन चप्पलमुळे बसला गाडीवर आणि नीट निघालो शेळगीत आणि तिथं संध्याकाळी आपल्याला भेटले आपले भाऊ लोक. मग थोडा वेळ भाऊ लोकांपाशी थांबलो आणि तिकडे परत्याला आणि धीराला पाठवलो होतो केक आणायला. अबे येतात का नाही केक आणायला गेले का चेष्टा करायला गेले गांडीचे कुठे गेले ते काय माहिती केक आणायला आणून आमच्यावर उपकारच केली तिकडे. बड्डेकडे नीट निघाला होता तोपर्यंत आपले भाऊ लोक गावाला जाऊन आले पण आमचा बड्डे काय अजून झालं नव्हतं. बड्डे बॉय आला त्याला 20 किलो पहिल्यांदा आणि गाडी बिडी लावून घेतलं पद्धतशीर तिथं आणि गाडी वगैरे लावून घेतल्यावरती हार वगैरे घातला हार वगैरे घालून इकडे शॉट लावला आणि इकडे केक बिक कापून केला भाईचा बड्डे एकदम पद्धतशीर मध्ये. बड्डे झाल्यावर भाईचा निरोप घेऊन मी पण निघालो नीट घराकडे आणि जाता जाता पहिल्यांदा आब्याला रस्त्यात फेकला होता आणि आपण निघालो आपल्या घराकडे आणि आला आपल्या घरापाशी आणि हळू जाऊन जाताना